हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे नागपंचमी आणि आम्ही निघालो आहे गावी जाण्यासाठी। पण मी आणि अद्वैत दोघंच जाणार होतो, कारण आज ह्यांना तरी सुट्टी नव्हती, वर्किंग होतं, त्यामुळे मी आणि अद्वैतच। त्यामुळे बसचा प्रवास, त्यामुळे बसने जायचं होतं। ह्यांनी आम्हाला बस स्टँडवर सोडलं, त्यानंतर आम्ही मग रेड्डीसाठी जायला निघालो। आपण कुठे चाललो होते? आणि आज काय आहे? बाहेर ना वातावरण पण खूप छान झालेलं, पण एक चांगलं होतं की पाऊस नव्हतं, त्यामुळे प्रवासाला जरा बरं पडतं। कारण प्रवासात जर पाऊस असेल ना आणि बसने जायचं असेल तर सगळ्यात जास्त वैताग येतो। बट वातावरण मस्त होतं, पाऊस नव्हता, त्यामुळे तेवढंच बरं। त्यानंतर आम्ही ॲक्च्युली भटपावणी बस मिळाली, त्यामुळे आम्ही उतरलो भटपावणीला। तिथनं बाबा आलेले न्यायला आम्हाला। इथे पण वातावरण तसंच होतं, बट अचानक थोड्या वेळाने पाऊस आला, त्यामुळे पुढे काही शूट नाही केलं। त्यानंतर मग घरी जाऊन पोचलो। बाबांनी सकाळी लवकर उठून पूजा वगैरे सगळं केलेली होती, त्यामुळे ते काही आवरायचं नव्हतं। त्यामुळे घरी गेले, हातपाय स्वच्छ धुतले, त्यानंतर देवाला पाया वगैरे पडले, फूल वगैरे वाहिली आणि मग माझ्या पुढच्या कामांना सुरुवात केली, कारण स्वयंपाक बनवायचा होता। आली मी फायनली घरी। आज आहे नागपंचमी, नागपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा। तर बहिणाबाई आज जेवणाची तयारी करते। काय काय बनवलं? काय काय बनवचा अजून सांगते, माका नको विचारू, मी नाही बोलूच वॉटेवर। तर आत्ता मस्त वरण भात, पातोळ्या, आज स्पेशल पातोळ्या बनवतात आमच्याकडे। तर आज पातोळ्या आणि वाटाण्याची उसळ असं सगळं मेनू आहे। चला मग बनवूया। तिने जे काही जेवण बनवायचं होतं ना, त्याचं ऑलरेडी सगळं प्रिपरेशन करून ठेवलं होतं। सगळं म्हणजे वाटाणे शिजवून घेतले होते, वाटण वगैरे तयार केलं होतं, वरणासाठीचा म्हणजे जी डाळ आहे ती कुकर लावून घेतला होता। प्लस तिने पातोळ्यासाठीचं जे सारण लागतं ना ते सुद्धा बनवून ठेवलं होतं, त्यामुळे मला फक्त जाऊन ते सगळं शिजवायचं एवढंच काम होतं। त्यामुळे बरंच काम तिने माझं हलकं करून ठेवलेलं। त्यामुळे मी इथं आधी उसळ वगैरे बनवून घेतली, वरण पण एका साईडला। जसं वरण झालं तसं मी कुकर पण लावून घेतला, कारण तिचा उपवास होता नागपंचमीसाठीचा, त्यामुळे तिला भूक पण लागली होती, त्यामुळे पटकन आधी जेवणाचं आवरून घेत होते। त्यानंतर ना इथे मी पातोळे बनवायला घेतल्या। पातोळे बनवण्यासाठी इथं ना तांदळाचं पीठ आहे, हे स्पेशली मोदकासाठीचं पीठ आहे, बाबा बाजारातून घेऊन आलेले। त्यामुळे आता हे पीठ पहिलं मी मळून घेणार छान। ॲक्च्युली तुम्ही उकड पण काढू शकता, बट मी इथे गरम पाण्यात हे पीठ मळून घेतलेलं। पिठात थोडंसं अगदी चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घातलं, त्यानंतर गरम पाणी घेऊन मी हे पीठ अगदी थोडं थोडं मळून घेतलं। मुसूद मळायचं आहे, गरम पाणी घालून सुद्धा मळलं ना तरी देखील चालतं। छान असं मऊ मळून घ्यायचं। त्यानंतर मी ते थोडंसं तूप देखील लावलं, तूप तेल तुम्ही काहीही लावू शकता। तर इथे पातोळ्यासाठीचं पीठ तरी मळून झालेलं आहे, असं मौसूद पीठ मळायचं। त्यानंतर इथे श्वेता हे पानं कट करून घेत होती, कारण खूप मोठी पानं होती, मग छोट्या छोट्याच पातोळ्या करायच्या होत्या, त्यामुळे अशा शेपमध्ये तिने छान कट करून घेतलं। त्यानंतर ती पानं स्वच्छ धुतली। तर हे जे त्यामध्ये आतमध्ये घालायचं सारण आहे ते आहे, त्यामध्ये खोबरं, गूळ आणि वेलची पूड तिनं घातली होती। आता पातोळी बनवायला घ्यायची। पातोळी कशी बनवायची हे सांगते। तर इथे हळदीचं पान किंवा केळीचं पान घेऊ शकता। मोस्टली कोकणामध्ये ना हळदीच्या पानावरच पातोळ्या बनवल्या जातात, त्यामुळे काय होतं की एक छान ना एक फ्लेवर, एक असं छान वास येतो, खूप छान लागतात पातोळे। तुम्ही असं नक्की ट्राय करून बघा, हळदीची पानं जर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर, किंवा केळीच्या पानात सुद्धा तुम्ही हे करू शकता।
नंतर असं ना तांदळाचं पीठ व्यवस्थित थोडं थोडं पाण्याचा हात लावून ना असं पूर्ण त्या पानावर पातळ असं पसरून घ्यायचं आहे. जाड नाही ठेवायचं, त्यामुळे जाड ठेवलं ना तर ते असं म्हणजे जास्त पीठ असं लागतं. त्यामुळे थोडंसं पातळ असं आपल्याला थापून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळीकडे थापून झालं की त्यावर जे आपण सारण बनवलेलं आहे ना खोबऱ्याचं, ते असं घालायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे, छान चिकटवून घ्यायचं आहे. तर अशी पातळी बनवून झालेली आहे म्हणजे अशी. तर मी बाकीच्या पातळ्या देखील तयार करून घेणार आहे. त्यानंतर अशा सगळ्या पातळ्या बनवून झाल्यानंतर ना मी इथे इडलीचं जे स्टीमर आहे ना तो आधीच पाणी घालून वाफायला ठेवलेला. त्यानंतर हे जे सगळे आपण पातळ्या बनवल्या आहेत ना त्यामध्ये ठेवायचं आणि अर्ध्या तासासाठी तरी ठेवायचं आहे आपल्याला. त्यानंतर अशा पानांचा कलर चेंज झाला ना की आपल्याला गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि पातळी बाहेर काढायची आहे. पाहू शकते सहज अगदी हे पान निघतं. खूप छान झालेले, खूप छान फ्लेवर मस्तच होतं. तर त्यानंतर बाबांनी नैवेद्य वगैरे दाखवला, आम्ही जेवलो वगैरे. त्यानंतर आमची जराशी धमाल मस्ती चालू होती, काय मजा असंच आमचं बसलेलो. खूप दिवसांनी तिघं एकत्र होतो, नाहीतर कोण नाही कोण मिसिंगच असतं. तर आज मजा थोडीशी गप्पा वगैरे केल्या. हिरवं गुलाब पाहिलंय का, दाखवते तुम्हाला, 1 मिनिट. गंमत आहे ॲक्च्युली, हे बघा. हां इथेच आहे. काही नाही बाळा, पप्पांनी आमच्या लावलेली छान छान झाडं पण दाखवते. बाग आमची छोटीशी सुंदर अशी बाग. 1 मिनिट. पप्पांनी आमच्या बागेत नवीन झाडं आणलेली आहेत. कुठली कुठली पप्पा? एक फणसाचं. कुठलं फणसाचं? हा फणसाचं ना, हे फणसाचं झाड. हा माड आहे जो जमिनीवरच असताना नारळ, भरपूर सारे नारळ येतात त्याला. फोटो पाठवा नंतर. मग इकडे गवती चहा, त्याच्यानंतर इकडे हळदीची पानं. हे चूर्णाचं ना पप्पा? चूरण, जास्वंद. त्या साईडला जांभळाचं झाड आहे. भरपूर झाडं लावलीत. अजून भाज्या नाही लावल्या पप्पा. भाजी लावकत नाही कसली? मिरचीची आहेत, वेल आहेत. आणि वेल कसली पप्पा येते ती? काटेकणगी. काटेकणगीची वेल. हे आमचे माड. 1 2 3 4 आणि ह्या साईडला पण आहे. 1 5 6 आणि ती आमची पोपळी सुपारीची झाडं. सुपारीची. आमच्या माडाच्या झाडाला छान छान नारळ पण लागलेली आहेत. हे बघा. तसंच इथे बॅक साईडला सुद्धा चाफ्याचं आणि जास्वंदीचं वगैरे झाडं आहेत अजून. आणि इथे सदाफुलीची झाडं आहेत. त्यानंतर गुलाबाचं आहे. असे छोटे मोठी झाडं आहेतच इथे. बाबांना प्रचंड आवड आहे झाडांची, त्यामुळे ते लावतात. त्यानंतर नागोबा विसर्जनाची वेळ झालेली, त्यामुळे ते सगळं चालू होतं. काही ठिकाणी विसर्जन करतात. आमच्या तिथे तर गावी ना असं झाडांमध्ये, म्हणजे जिथे असं जंगल टाईपमध्ये रान वगैरे असतं ना, तर तिथे ठेवतात. त्यानंतर मग आमची पण निघायची वेळ झालेली, बसची वेळ, त्यामुळे आम्ही पण निघालो सगळं आवरून.
फर्स्ट टाईम असं होतं की अद्वैत शांततेनं तिथनं निघाला नाही, तर तो नेहमी त्याचा दंगा असतो की त्याला तिथेच थांबायचं आहे. बट आज तो काही म्हणजे ड्रामा न करता तिथनं आला होता की जायचं आहे घरी, कारण त्याला स्कूलला जायचं आहे असं सांगितलं होतं. त्यानंतर बस स्टॉपवर आलो, एक 5-10 मिनटातच बस पण आली. त्यानंतर पुन्हा बसचा प्रवास. कधी एकदा बसमध्ये असलं ना की कधी एकदा घरी पोचतो असं होत असतं. त्यात अद्वैतबरोबर प्रवास करायचा म्हणजे थोडंफार डिफिकल्टच. त्यानंतर आम्ही तासाभराने सावंतवाडीला पोचलो. आम्हाला अमृत न्यायला आले होते. त्यानंतर घरी वगैरे आलो, हातपाय धुतले, थोडा वेळ बसले. त्यानंतर दिवाबत्ती वगैरे केली आणि तसंच आज मंगळवार असल्यामुळे भाजी म्हणजे बाजाराचा दिवस असल्यामुळे भाजी आणण्यासाठी गेलो. आठवड्याची जी काही भाजी, जास्त काही भाज्या मिळाल्या नाहीत, पण जे काही मिळालं ते घेतलं आणि आम्ही घरी आलो. त्यानंतर सगळं आवरलं, स्वयंपाक वगैरे, जेवलो, कारण घराकडनंच मी जेवण घेऊन आलेले. तर आजचा दिवस तरी संपला. आज जाम थकवा आलेला आहे आणि अजून आता भाजी वगैरे सगळं तरी लावून झालं, फ्रीजमध्ये ठेवलं. आत्ता अजून एक काम पेंडिंग आहे, ते म्हणजे विरजण लावायचं आहे, कारण उद्या तूप काढायचं आहे मला. परत नाही तर एकदा पेंडिंग पडलं की पेंडिंगच राहतं. त्यामुळे आता साई पण तशी जमा झालेली आहे. म्हटलं आत्ता विरजण लावायचं. चला मग भेटूया उद्या. आजचा ब्लॉग माझा जर तुम्हाला आवडला असेल ना, तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मी जे काही व्हिडिओ अपलोड करेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.